कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। खेडमधील जगबुडी नदीने घेतला रौद्र अवतार, मुख्य बाजारपेठ जलमय, दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले, व्यापाऱ्यांची माल वाचवण्यासाठी धावपळ। भरतशेठ गोगावले यांनी नागरिकांना केले आवाहन, मुसळधार पावसाने रायगड सतर्क, नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या वर, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम। मुंबई गोवा महामार्गावर पुराचा विळखा, चिखलात बस अडकल्याने वाहतूक विस्कळीत, 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा, नागोठणे वाकण परिसरात मोठी कोंडी। आणि सीबीडी बेलापूरमध्ये कोसळली दरड, मेट्रो पिलर लगत माती दगडांचा ढिगारा, खारघरकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवली। सुरुवातीला पाहूयात पावसाचे अपडेट्स। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला अखेर जगबुडी नदीच्या पुराचा फटका बसलेला आहे। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आज दुपारी 3:30च्या सुमारास पुराचे पाणी वेगाने शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये शिरले। अवघ्या काही मिनिटातच अनेक रस्ते आणि संपूर्ण बाजारपेठ जलमय झाली। पुराचे पाणी शेकडो दुकानांमध्ये घुसल्याने व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली असून माल, कागदपत्रे आणि महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अनेक दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केले असून शहरातील सखल भाग पाण्याखाली गेले आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आवश्यक त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झालेली आहे। नागोठणे वाकण परिसरासह अनेक ठिकाणी महामार्गावरती पुराचे पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पावसामुळे रस्त्याच्या कडेला झालेल्या चिखलात एक प्रवासी बस अडकून पडल्याने वाहतुकीचा वेग आणखी मंदावलेला आहे। अनेक लहान मोठी वाहने पाण्यात अडकून पडल्याने महामार्गावरती तब्बल 7 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। प्रवासी आणि वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तास परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासन परिस्थितीवरती लक्ष ठेवून असून वाहन चालकांनी सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। याचा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट लागू आहे आणि मागील 3 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। अनेक ठिकाणी आंबेनळी घाट असेल, वरंदा घाट असेल, या ठिकाणी दरड कोसळत आहेत। आणि आज जर परिस्थिती पाहिली तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जसा काही समुद्र अवतरलेला आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही लेनला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाटा उसळत आहेत आणि सुकेळे खिंडा असेल, नागोठणे असेल, वाकण असेल किंवा मानगाव परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। नागरिक आणि प्रवासी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम मागील 17 वर्षापासून सुरू आहे, मात्र या महामार्गाचं काम अद्याप पूर्णत्वास येत नाही। अनेक आणि लाखो निष्पाप जीवांचा बळी घेणारा हा महामार्ग आज देखील आपण बघतोय की जब याला महापुराचा वेढा घातलेला आहे। हजारो वाहने या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना अडकलेली आहेत, तर या ठिकाणी गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने देखील या ठिकाणी अडकलेले आहेत। अनेक वाहनांमध्ये बिघाड होत आहे। मागील 2 ते 4 तासापासून अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी आपल्याला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळते। माझा दत्ताराम मोरे, मी मुंबईवरून निघालो होतो माणगावला येण्यासाठी। गेले 2-2.5 तासापासून एका ठिकाणी आमची गाडी उभी आहे। दोन्ही बाजूला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी समुद्रासारखं पाणी आणि समुद्रासारखा लाटा अशा प्रकारचं पाणी इथे साचलेलं आहे। दोन्ही बाजूच्या गाड्या तिथल्या जागेवरती थांबलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून गेले 20-25 वर्षापासून काम सुरू आहे, तेही अजून काम पूर्णत्वास आलेलं नाही। आणि जे काम केलेलं आहे ते अशा पद्धतीचं काम हे काय योग्य नाहीये। माझी नितीन गडकरी साहेबांना पण विनंती आहे की आपण इकडे विशेष लक्ष द्याल
ही आपली विनंती आहे, ही आमच्या कोकणवासियांकडनं आपल्याला विनंती। जी, मेरा नाम रिजवान पटेल है और मैं तलोजा से निकला था, मानगांव मुझे जाना था, लेकिन उसके पहले जो है ये सारा जाम हो रहा है। आप लोग देख रहे होंगे मेरे पीछे कितने सारे लोग रास्ते पर आ गए और कितनी सारी तकलीफ हो रही है, जबकि ये बॉम्बे और गोवा का हाईवे है, लेकिन यहाँ पर कमर तक के जो है पानी जमा हुआ है। लोग रास्ते में आ रहे, बिल्कुल से गाड़ियाँ बंद है, 1.5 घंटे से लोग यहाँ पर खड़े हैं। सारी चीजें आपको दिख रही है, पीछे मेरे गाड़ियाँ नजर आ रही होगी, ये सारी चीजों को देख सकते हैं आप। नेमकं मुंबई गोवा महामार्गाचं काम कशा पद्धतीनं झालंय याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं या ठिकाणी प्रवासी वर्गातून संतापाने म्हटलं जात आहे। नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष द्यावं आणि महामार्गाची जी झालेली दुरावस्था आहे त्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने होईल अशी मागणी आता संतप्त झालेले प्रवासी या ठिकाणी करताना दिसत आहेत। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी असताना चिपळूणमध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। दुपारी 4:30 वाजण्यापर्यंत वाशिष्ठी नदीची पाणी पातळी 4.40 मीटरपर्यंत पोहोचलेली असून नाईक कंपनीजवळ रस्त्यावरती पाणी आलेले आहे। शहरातील बाजारपेठेतील अनेक ठिकाणी गटारे तुंबल्यामुळे रस्त्यांवरती पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे वाशिष्ठी सोबत शिव नदीची पाणी पातळीही वाढत आहे। परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तसेच एनडीआरएफची टीम शहरातील विविध भागांची पाहणी करत आहे। प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये तसेच सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केलेले आहे। चिपळूणमधून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी झाल्यानंतर आज चिपळूणची परिस्थिती आपण बघतोय। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीची पातळी वाढलेली आहे। आपण कॅमेरामध्ये बघू शकतो पातळी कशा प्रकारे दुतर्फा वाढलेली आहे। या ठिकाणी एनडीआरएफ देखील दाखल झालेले आहे। चिपळूणचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रशासन आहे, प्रांताधिकारी आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलूया। या ठिकाणी प्रांताधिकारी आकाश लिगाडे आहेत आणि त्यांच्यासोबत आपण माहिती घेऊया कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचं काम चालू आहे। सर, काय सांगाल कशा प्रकारे आता पावसाचा जोर वाढतोय आणि कशा प्रकारे आपली टीम आता कार्यरत आहे? आज दुपारी जे 1:30 वाजता फोरकास्ट दिलं त्याच्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि उद्या परवा ऑरेंज अलर्ट आहे। या ठिकाणी पाणी पातळी जी वाशिष्ठीची आहे ती 4.20 पर्यंत गेलेली आहे। 3:22 जी 4.12 मीटरची भरती होती, त्याच्यामुळे पाण्यात वाढ होते। पाऊसही आहे, परंतु एक सुखद बाब ही आहे की कोळकेवाडी परिसरात 2 ते 3 या कालावधीमध्ये 0 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक कामाच्या व्यतिरिक्त बाहेर पडू नये। एकूण बघायला गेलं तर आता चिपळूणमध्ये एनडीआरएफ देखील दाखल झालेला आहे। कशा प्रकारे त्यांना सूचना केलेल्या आहेत? एनडीआरएफची 2 दिवसापूर्वीच आपण पूर्ण परिस्थितीची त्यांना या ठिकाणी माहिती दिली, वेगवेगळ्या ठिकाणांची त्यांना व्हिजिट घडवलेली आहे। आता एनडीआरएफची टीम पण सोबत आहे। आपण सर्व ठिकाणच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत आणि आपल्या नगरपालिका, पोलीस, महसूल, सर्वच प्रशासन आणि एनडीआरएफ सर्व ठिकाणी आपण तैनात केलेलं आहे। आपण बघितलं तर चिपळूण शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी नगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी आणि बचाव कार्यासाठी जे स्वयंसेवक आहेत ते देखील तैनात आहेत। एनडीआरएफची टीमसह इथले जे प्रांताधिकारी आहेत आकाश लिगाडे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 2 वर्षांमध्ये चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठलेली नव्हती। त्याचं कारण म्हणजे कोळकेवाडी धरणातनं होणारी जी वीज निर्मिती आहे त्याच्यामुळे जे वाशिष्ठीचं पाणी वाढतं त्या पाण्यावरचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी ठेवल्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये चिपळूणकरांना पुराचा धोका बसलेला नाही। अशा प्रकारे प्रशासन देखील काम करतं आहे। विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाकडनं आलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी आदवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण। रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, तर मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे।
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी परिस्थितीचा आढावा घेत तालुका प्रशासनाला प्रत्येक भागावरती लक्ष ठेवून सतर्कतेने काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच संभाव्य आपत्ती लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. आणि कशा पद्धतीने आवाहन करत आज जर आपण पाहिलं तर रात्रीपासून भरपूर पाऊस पडतोय कोकणामध्ये, तर सगळ्याच ठिकाणी चांगला पाऊस होतोय. परंतु आम्ही यावेळेला सुखरूप अजूनपर्यंत तरी आहोत, कारण एवढ्या मोठ्या पावसामध्ये महाड, पोलादपूर किंवा मागच्या ठिकाणी कुठेही पाणी आलेलं नाही. अजूनपर्यंत कुठे धरण कोसळलेली नाही आहे किंवा जे पाणी शहरांमध्ये शिरतं ते आम्ही गाळ काढल्यामुळे आत्तापर्यंत तरी शिरलेलं नाही आहे. त्यामुळे महाड, पोलादपूर आम्ही सध्या तरी रिलॅक्समध्ये आहोत. आत्ता माहिती मिळाल्याप्रमाणे सुकेळी खिंड नागोठण्याच्या अलीकडं तिकडं संपूर्ण रस्त्यावर पाणी आहे आणि लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यानंतर पलीकडं पाली, जांभूळपाडा त्या भागामध्ये पाणी साचल्यामुळे तिकडची रहदारी ठप्प झालेली आहे. म्हणजे दोन्ही बाजूची, आणि तिकडून जर भिसे मार्ग जर जायचं झालं तर तिकडून रोह्याला पण शहरामध्ये तिकडं पाणी शिरलं असं कळतं आहे. त्यामुळे इकडे महाड, माणगाव, पोलादपूरकडे येण्याचे मार्ग सध्या तरी ठप्प झालेले आहेत चारी बाजूनी, असं आम्हाला दिसतंय. रायगडकरांसाठी आम्ही आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी नद्याने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, पाऊस भरपूर आहे, तर लोकांनी घराच्या बाहेर शक्यतो पडू नये आहे महत्त्वाच्या कामाशिवाय. आणि जे काही रस्त्याने जाणारे रहदारी आहे त्यांनी जपून गाड्या चालवाव्यात, पुढील दृष्टिकोन लक्षात घेऊन. आणि अधिकारी वर्गाने, पोलीस असेल, आमचा महसूल खातं असेल किंवा इतर, या सगळ्यांनी अलर्ट राहावं आणि ठिकठिकाणी त्यांनी बंदोबस्त ठेवावे असे आमचे म्हणणे. गुहागर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवनावरती याचा मोठा परिणाम झालेला आहे. गुहागरची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळी शहराला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडलेला आहे. वेळम फाटा, मळण रोड आणि पालपेने रोड या तिन्ही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. काही भागांमध्ये घरांच्या उंबरट्यापर्यंत पाणी पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाणी भरलेल्या सर्व ठिकाणी ग्रामपंचायतीचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले असून परिस्थितीवरती लक्ष ठेवले जात आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील 24 ते 48 तासात अरबी समुद्राकडून येणाऱ्या तीव्र मान्सून वाऱ्यांमुळे गुहागर तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. नागोठणे परिसरातून वाहणाऱ्या आंबा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने नदीकाठच्या भागांना पुराचा फटका बसलेला आहे. नागोठणे येथील कोळीवाडा परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे. तसेच नागोठणे बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दैनंदिन व्यवहारांवरतीही परिणाम झालेला आहे. प्रशासन परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आलेल्या आहेत. पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. पोलादपूर महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद असला तरी पोलादपूर ते चिरेखिंड परिसरातील अनेक गावातील नागरिक याच मार्गाचा वापर करत आहेत. मात्र पोलादपूर ते कापडे हद्दीपर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याचा दावा नागरिकांकडून स्थानिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या सुरेंद्र इन्फ्रा कंपनीने आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. या पार्श्वभूमीवरती रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता की खड्डा केवढा आहे आणि आम्ही तिथं असताना उपस्थित असताना म्हणून आम्ही आता या दगड ते खरोखर ह्या रोडकडे अजिबात लक्ष नाही की यासाठी आम्ही भरपूर योजना आम्ही स्वतः
आम्ही वर्षाच्या 12 महिने या तालुक्यात रिक्षा चालवतो. आम्ही या तालुक्यात हा भरपूर त्रास असा आहे की कुठल्याही रोडला जावा ही आमची मोठी इथली शोकांतिका आहे, समय आहे त्या आमच्या. आणि त्यासाठी खरोखर आमचा एवढा बेकार आमची परिस्थिती आहे की ह्याच्यात समजा आम्ही जर पडलं तर आमची बायको पण उपाशी मरतील, ह्याची परिस्थिती आम्हाला ही काढायला लागते इथं. आणि ह्याच्या आम्ही कित्येक वेळा आम्ही स्वतः आंदोलनात सहभाग घेऊन हे इथून जे प्रशासकीय यंत्रणा आहेत ह्याच्यात अजिबात लक्ष देत नाहीत. समजा उद्या भविष्यात त्यांचं माझी रिक्षा जर आपण तिथे घेते त्याचं जबाबदार कोण? रोडमध्ये लोकल प्रवास कोल्हापूरच्या इथं मधमध्ये एक असा खड्डा पडलेला आहे. आत्ताच एक अपघात झाल्यामुळे आता त्याला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. तर सतर्क राहावे. आणि आजोबा तुम्ही पाहू शकता की खड्डा केवढा आहे. आणि आम्ही तिथं असताना उपस्थित असताना म्हणून आम्ही आत्ता या दगड्या लावल्या आहेत. नाही तर अजूनपर्यंत ह्या इथं कुणीच लक्षही नव्हतं आणि कोणी लक्ष पण देत नव्हतं. आणि आम्ही आता हा दगडे लावून आम्ही नागरिकांना सतर्क केलेलं आहे की तुम्ही या खड्ड्यापासून सावधान घ्यावं. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर सेक्टर 5 परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे आरबीआय कॉलनीजवळ मेट्रोच्या पिल्लरलगत दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे. डोंगराचा काही भाग खचल्याने मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि अन्य ढिगारा थेट रस्त्यावरती आल्याने परिसरातील वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पूरकडून खारघरच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्पुरती वळवण्यात आलेली असून वाहन चालकांना पर्याय मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून रस्ता मोकळा करण्याचे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पनवेल तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनलेली आहे. कळुंदरे आणि गाडी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याने दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवरती पोहोचलेल्या आहेत. यामुळे उसरली खुर्द गावाजवळील पनवेल शिवकर मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. काळुंदरे नदीचे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने उसरली खुर्द गावाचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झालेला असून नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुराचे पाणी गावातील काही मंदिरे आणि स्मशानभूमी परिसरामध्ये शिरलेले आहे. हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासन परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे बिना नंबर स्कॉर्पिओ वाहनांच्या संदर्भातील प्रकरण पुन्हा चर्चेत आलेलं आहे. या वाहनांबाबत यापूर्वी प्रसारित झालेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार संबंधित वाहनांना क्रमांक मिळेपर्यंत त्यांचा वापर करू नये अशा सूचना गुहागर पोलिसांनी दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र 24 तासांच्या आत ही वाहने पुन्हा शृंगारतळी परिसरात फिरताना दिसल्याचा दावा करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवरती या प्रकरणात पुढील कारवाई होणार का, तसेच नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार असे प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगमुळे संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या हद्दीत उभारलेल्या या होर्डिंगचे लोखंडी तुकडे आणि पत्र्याचा काही भाग वाऱ्याच्या तीव्रतेमुळे खाली कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र होर्डिंगची सद्यस्थिती धोकादायक असल्याचे समोर येत आहे. जोरदार वाऱ्यामुळे ते कोसळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. हे होर्डिंग लोकल रेल्वे मार्गालगत असल्याने ते खाली कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने या होर्डिंगची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. रायगड जिल्ह्यातील हमरापूर विभागातील तांबडशेत गावामध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची रायगड जिल्हा परिषदेचे सभापती तथा भाजप दक्षिण रायगडचे महामंत्री वैकुंठदादा पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांच्या घरांना भेट देत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती मदत व तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी घरांमध्ये शिरलेले पाणी, नुकसानग्रस्त साहित्य तसेच पुरामुळे बाधित झालेल्या गणेश मूर्ती कार्यशाळांचीही त्यांनी पाहणी करून कारागिरांशी संवाद साधला.
नागरिकांनी नुकसान भरपाईपेक्षा हमरापूर विभागाचा संपर्क कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर मोरी उभारण्याची मागणी केली आहे। या मागणीची दखल घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन वैकुंठदादा पाटील यांनी दिले आहे। तसेच शासनामार्फत पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी, पावसाचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।